फायनली आम्ही चाललेलो आहे माझ्या सासरी. जे आम्ही गणपतीच्या आधीपासून जात होतो ते आता विसर्जनासाठी का होईना जायचं याचं बेत करून आम्ही निघालेलो आहे. रात्रीचे 12:30 पावणे 1 झालेले आहे आणि विहाचं झोपायचं नाव नाही आहे. पहा तिची मस्ती. रात्रीचे 1:15 वाजले तरी विहा झोपत नाही आणि मला अतिशय कंटाळा आलेला आहे. असं तर मी ट्रॅव्हल्समध्ये नाही झोपत, पण दिवसभर विहाबरोबर मस्ती, तिला खेळवा, घरची कामं याच्यामध्ये खूप थकल्यासारखं होतं. सो फायनली 1:30 वाजता विहाही झोपली आणि गाडीही सुरू झाली. आम्ही चाललो आहे आता कोल्हापूरला माझ्या सासरी. सो सकाळी आय थिंक 6 वाजता आम्ही कोल्हापुरामध्ये पोचलो आणि तिथून मग हे आमच्या गावाकडे जाण्याचा मार्ग आहे. अतिशय सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता किती हिरवगार नैसर्गिक सौंदर्य आहे. कधीही संपूर्ण वाटणारा असा हा स्वर्गाहूनही सुंदर रस्ता आहे. कुठेही पर्यटन स्थळ म्हणून आम्हाला जायची गरज नाही. माझ्या सासरी इतकी सुंदरता आहे ना, जे कोणी कोकण साईडला राहतात त्यांच्यासाठी अक्षरशः स्वर्गच पृथ्वीवर आलेला आहे. माझ्यासारख्या निसर्गप्रेमीला तर हे डोळ्यात साठवण्यासारखी दृश्य असतात आणि खूपच सुंदर, खूपच छान वातावरण होतं. अतिशय पाऊस वगैरे होता तिकडे. पुण्यामध्ये इतका फारसा नव्हता, पण इकडे भरपूरच आहे. थोड्याच वेळात आमचं घर आलं आणि 8:30 वाजले असतील कदाचित, तेव्हा आम्ही पोहोचलो. आणि हे सुंदर असं जे आहे ना, हे परडं आहे आमचं आणि ते घर दिसते ते आमचं आहे. 1 मिनिट, हे वालं हे आमचं घर आहे. सो याचाही एक शॉर्ट व्हिडिओ मी नक्की करेन. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा श्वेताज व्लॉग. बाय बाय.